पटपट झटपट करा तुम्ही खटपट जिरे मोरी तिखट सारे काही घाट नको खारट योग्य तेच टाका मीठ भरा भरा भाजणीचे माझा पीठ साऱ्या डब्यावर किंचाळतो हक्क कर मटू नका सारे काही बरोबर पुढे सुगरणीला मिळेल सन्मान खरा बनील तिचा महाराष्ट्राची रुचिरा. नमस्कार. विम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिरामध्ये मी सुप्रिया आणि मी पराग. आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त लाभलाय आपल्याला या महाराष्ट्राची रुचिराच्या फायनलसाठी. याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आणि मंडळी आज नागपूर, कोकण आणि मुंबई ह्या 3 केंद्रांच्या रुचिरा एकमेकींची स्पर्धा करणार आहेत महाराष्ट्राची रुचिरा बनण्यासाठी. आणि त्यांच्यापैकी जी कोणी महाराष्ट्राची रुचिरा बनेल तिला मिळणार आहे विम कडून 1 लाख रुपयाचं पारितोषिक. आणि तुम्हाला खरं सांगू, आतापर्यंत आम्ही त्यांना संकटात टाकत होतो राऊंडवर राऊंड, टास्कवर टास्क देऊन. आणि आज खरं म्हणजे या तिघींनी आम्हाला संकटात टाकलं आहे. कारण या तिघी इतक्या तोडीस तोड आहेत. मग ते सुपर मार्केटमध्ये जाऊन इन्ग्रेडियंट्स घेणं काय, किंवा त्यांचा स्वयंपाकघरातला वावर काय, मग ते चवी, अजून त्यांचं गार्निश, असा अगदी तोलमोलका सामना होणेवाला आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आम्हाला जजिंग करताना त्रास होणार आहे. हो, प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट्स वेगळे आहेत. प्रत्येकाने त्या स्ट्रॉंग पॉइंट्सच्या जोरावरती निवडलेला रस्ता मुक्कामापर्यंत पोहोचायचा तो देखील वेगळा आहे. पण एक कॉमन गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांची जीव तोडून मेहनत. ॲब्सोल्युटली. आणि ती मेहनत जी आहे ती या 2 महिन्यात आपण सगळ्यांनी पाहिलीच आहे. आणि या तिघी आय एम शुअर इतक्या भन्नाटरित्या पुढे जाणार आहेत. आणि ते अप्रिशिएट करण्याची माझी एक वेगळी स्टाईल आहे. पण स्टाईल आहे ती माहिती आहे तुझ्या फॅन्टॅस्टिक रेसिपीज मधनं ती आम्हाला कळलेलीच आहे. पण त्याआधी एक गोष्ट, आजचा चॅलेंज मी तुम्हाला सांगू, रिलॅक्स. कारण आजचा चॅलेंज ना अगदी तुमच्यासाठी असा बाय हात का खेळ. काय असणार आहे ती तुमची सिग्नेचर डिश. हाच आहे आजचा टास्क. आज आहे अक्षय तृतीया. मग या मुहूर्तासाठी स्पेशल डेझर्ट, एक गोड पदार्थ तुम्हाला केलाच पाहिजे. आणि मग त्याच्या आधी तुम्ही मेन कोर्स करा, एक 1 डिश मील करा. ते मी तुमच्यावर सोपवतो. अशी रेसिपी जी महाराष्ट्रात घराघरात आवडेल. आणि ती रेसिपी घराघरात पोहोचवण्यासाठी ती तुमची सिग्नेचर रेसिपी जाणार आहे माझ्या रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डमध्ये. कसं वाटेल वाचायला एखाद्या फॅन्टॅस्टिक रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्डमध्ये महाराष्ट्राची रुचिरा विनिंग रेसिपी बाय यू. चला वेळ नका घालवू, आता सुपर मार्केटला पळा आणि सगळे इन्ग्रेडियंट्स ग्रॅब करून पटकन घेऊन या. तर तयार आहात ना तिघी शेवटच्या राऊंडसाठी. खूप मेहनत केली आहेत आत्तापर्यंत आणि आता त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि ही तुमची सिग्नेचर डिश बनवण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार आहे 1 तासाचा. आणि तुम्हाला उत्सुकता असेलच इम्युनिटी मिळवण्यासाठी सबसे तेज गुण सबसे तेज मीटर मध्ये कोणाला मिळालेले आहेत ते. निधी 3 मिनिटं रेकॉर्ड झालेली आहे तुझ्या सबसे तेज मीटर मध्ये. आणि म्हणूनच तुला इम्युनिटी मिळणार आहे 3 मिनिटं शेफची मदत. ओके, आप हुकुम करो आका. दिस 1 hour इज गोइंग टू बी an hour ऑफ युअर लाईफ. ओके, सुरू करा. तुमची वेळ चालू होतीये आता. निधी, तू वेळी मिस करतेस का? खूप मिस करते वेळी. कारण वेळीवर मी 5व्या मिनिटाला फणस चिरते अख्खा. पण तू
शिकलीयस मी बघितलंय. हो ना शेफची टिप तू वापरली आहेस. तिने चॉपिंग बोर्डाच्या बोर्डच्या खाली. खाली हो ठेवलंय आणि ते तू शिकलीस त्याच्यामुळे हो मी पहिल्यांदा बिनदिक्कत आले तेव्हा जोडला. काय होते आणि आता मी जाईन तेव्हा काय होऊन जाईन ना मला म्हणजे जिंकण्या हरण्याचं टेन्शनच नाहीये. बस माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. आमच्या या किचन मधली आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती तुमच्या घरी काय बनतंय आणि आज इथे आमच्या किचन मध्ये काय बनतंय. किचन मध्ये तर एकदम साधंच बनतंय हा पण गोड चांगलं देण्याचा प्रयत्न करताय गोड अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती. साधं बनतंय. हो हे फायनलचं उत्तर आहे. साधं म्हणजे आहे तशी क्रिएटिव्हिटी पण आता बघूया. मी काही विचारलंच नाही आणि मला नाही विचारायचंय की कोण काय करतंय. जी रेसिपी पारंपरिक नसेल अशी रेसिपी मला शेफच्या मेन्यू कार्ड मध्ये ऑफकोर्स आलेली आवडेल. मिळणार नक्कीच. जजिंग सुद्धा तसंच होणार आहे. माझ्या रेस्टॉरंटच्या मेन्यू कार्ड मध्ये मला फॅन्टास्टिकच रेसिपी पाहिजे. नक्कीच ती माझी रेसिपी आहे. हो दॅट्स अ कॉन्फिडन्स. हो हो 25 मिनिटं झालेली आहेत आणि आता 35 मिनिटं शिल्लक आहेत. ही 35 मिनिटं 1 लाख रुपयाच्या तुम्हाला जवळ घेऊन जाणार आहे आणि एक मोठा मान महाराष्ट्राची रुचिरा असण्याचा. घेऊन आले मी तुमची इम्युनिटी. हो 3 मिनिटं तुम्हाला मिळताय शेफची मदत. ती सांगेल ते काम करायचं. क्या हुकूम मेरे आका. असंच बस विचार. ती म्हटलं हे उभं कापायचं उभं कापायचं. क्रिएटिव्ह सगळं काम तिने करायचं आणि तुम्ही फक्त कृती. कळलं ना. बरं अक्का कधी बोलवा. हो झालं की शेवटी बोलावते. हा मायक्रोवेव्ह कुकिंग बद्दल आपल्या सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी गैरसमज असतो. खरं म्हणजे मायक्रोवेव्हचा वापर कन्व्हिनियन्स म्हणून करावा. रोज अशी प्रॅक्टिस ठेवू नये की सगळंच कुकिंग त्याच्यात केलेलं आहे. उदाहरणार्थ तुम्हाला भोपळ्याचे गार्गे जर करायचे असतील तर भोपळा आपण युजली कुकरमध्ये शिजवून घेतो. त्याच्याऐवजी तुम्ही जर मायक्रोवेबल कंटेनरमध्ये भोपळ्याच्या गराचे तुकडे असे कापून ठेवले आणि त्याला क्लिंग फिल्म जी प्लास्टिक फिल्म असते असं डबल रॅप करून त्याच्यामध्ये ठेवा आणि चांगलं 2 मिनिटं मायक्रोवेव्हमध्ये त्याला शिजवून घ्या. भोपळ्याचे सगळे फ्लेवर्ससुद्धा इंटॅक्ट राहतील आणि त्याच्यामध्ये एक्सेस मॉइश्चरसुद्धा येणार नाही. आणि हीच आहे आजची सबसे तेज स्टेप. काय करू कसं करू तुम्हीच सांगा आता. मस्त प्लेट मला लावून द्यायची. कोफ्ता करी मी करते ना हो. तर कोफ्ते कसे लावायचे असतात त्याच्यामध्ये. तर हे आणि थोडंसं एक नारळाचं झाड. कसलं नारळाचं झाड ते कुठून आणू आता मी. मी तुम्हाला दाखवते ना. हे आणि हे ह्याच्यावर असं घालू असं असं करू. अहो माझं नाव पराग काने रे. देवरच जाते का वगैरे नाहीये. पण तुम्हीच म्हणता जमलं पाहिजे प्रत्येक गोष्ट. प्रत्येक गोष्ट जमली पाहिजे आणि मला सुद्धा ती जमली पाहिजे. द्या चाकू. दादा मला सांग की पान आपण जेव्हा ठेवतो ना तेव्हा ते प्लेटच्या साईजचं कट करून घ्यायला पाहिजे ना. प्लेटच्या साईजचं आपण हे करतो तेव्हा. अच्छा मी दादा का. हो बरं अगं तू दादाच आहेस. अक्का मिळालास ना मगाशी मला. मग तू दादाच आहेस. बरं मी इकडे करू का चालेल ना. इथे करू चालेल ना? चालेल ओके. चालेल. आणि जरा स्वच्छ करून काय काय लागलं याला शी.
तुमची वेळ सुरू होती आता. दादा घाबरू नको, वेळ आपला संपत जाईल नाही. आता ऑर्डर दिली गेलेली आहे दादाला, तू फक्त कर. तुम्ही नका आता घाबरू मला. का नाही घाबरवायचं मी? याला काय तेच अर्थ आहे करत का? आलेला आहेस तू. अच्छा, म्हणजे शेवटच्या वेळी तुम्ही सगळा वचपा काढणार का? मग असंच बोलताना लोकांना डिस्टर्ब करून त्यांची वेळ कमी कशी होईल हे पण बघत आलायस तू. मी पण बघणार. दादा तुमच्याकडे हो? आता फक्त अर्ध मिनिट शिल्लक आहे. अर्ध मिनिट शिल्लक आहे? हो हो, अर्ध आहे ना शिल्लक? म्हणजे 30 सेकंदाचे आता हे बोलेपर्यंत झाले असतील 20 आणि आता झाले जवळजवळ 15. अहो श्रुती काय काय? केलं हे? पटकन करा दुसरं काहीतरी. काय हे दादा? हा अरे, असं ते चिकटवायला लागणार आहे मला. 10 सेकंद राहिलेली आहेत फक्त. यस यस यस, झालं. 10 9 थांबा. मला इम्युनिटी द्या ना. 8 7 6 5 अहो नाही होते, तुटते हो. थांबा ना प्लीज हो. 3 हे मुद्दामून करतायत का? 2 1 अहो ते टूथपिक तुमचं खराब आहे. स्टॉप इम्युनिटी. स्टॉप इम्युनिटी स्टॉप. तुमच्या परमिशननी फक्त जसं असं असेल लावू. तसं तिथे ठेवा. हा फक्त तिथे ठेवा. चालेल ना? आणि हे काय आहे? किती पसारा केलाय बाहेर. सोडा. हा चला झालेला आहे इम्युनिटी. चालेल, इम्युनिटी कम्प्लीट. ती काही फारशी खुश दिसत नाहीये. नाही, छान झालंय. छान झालंय मला ना? आवडलंय दादा आणि थँक्यू. हे नारळ नारळ नारळाच्या झाडाला ते चेरी चेरी आल्या. चेरी आली. हा Two minutes left. पाहिलं, या सगळ्या रुचिरांनी आमच्यावरती वेळच येऊ दिली नाही काउंटडाऊन करण्याची आणि वेळेच्या आतच दिलेला टास्क कंप्लीट केला. वेल डन. एक मिनिट काय चाललंय? अरे यार, मला एकदा तरी स्वागत करायचं आहे. दिस इज नॉट फेअर. असं नाही, हे योग्य नाही. इकडे बरं, ह्याला काय अर्थ आहे? इकडे ह्याला काय अर्थ आहे? एक तर खुर्ची दिली तुम्ही, डिस्काउंट घेतली, ह्याला काय? अरे बाबा, दिस इज नॉट फेअर यार. नाही रे बाबा, तुझी खुर्ची आम्ही हिसकावून कशी घेऊ? मग आता कसं बरं वाटतंय मला इथे आलेलं. नमस्कार. अरे मला अतिशय आनंद झालाय बरं का. अतिशय आनंद झालाय. आणि आनंद झाल्यावर मला काय होतं माहिती आहे? कविता सुचते. ह्याचे जोक आणि तुझ्या कविता. पर्यायच नाहीये. अगदी. हे कर्माचे भोग आहे, Yes. बाकी काही नाही. इर्शाद. तर कविता सादर आहे. फोडणीचा खमंग वास दरवळतोय किचन मध्ये या. ओ फोडणीचा खमंग वास दरवळतोय किचन मध्ये या. आमच्या रुचिराला शाबासकी द्यायला स्वतः आली आहे सुप्रिया. अरे कवी पुढे काय म्हणतोय? थोडीशी मजा, थोडीशी मस्ती, थोडीशी अक्कल. थोडीशी मजा, थोडीशी मस्ती, थोडीशी अक्कल. सूचनांचा पाऊस घेऊन आलाय पराग स्वतःच टक्कल. पुढे कवी काय म्हणतोय? तीन रुचिरा रिझल्टची वाट बघत आहेत निवांत. त्यानं बक्षीस द्यायला आलाय कवी प्रशांत. क्या बात है. बरं वाटलं. आम्ही सारे म्हणजे आपले आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राच्या रुचिरामध्ये परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपल्याला बक्षीस. आणि बक्षिसांच्या आधी काय करायला लागतं प्रशांत? काय? आज आपण या तिघी रुचिरांनी अगदी सगळं पाककौशल्य पणाला लावून ज्या रेसिपीज इथे केलेल्या आहेत त्या चाखायच्या आहेत. ओके. आणि त्यांना आपल्याला खरंच काय वाटलं हे त्यांना सांगायचंय. इतकं सहज साधं सोपं आहे. चला मग ही सोपी गोष्ट आपण लवकरात लवकर उरकू. कारण मी आज इथे यायचं म्हणून मी जेवलेलं नाहीये. चला नेकी और पूछ. चला. प्रशांत, नागपूर केंद्राकडनं तुझ्यासाठी खास माझी फ्रँकी आणि मँगो मलाई रोल. अच्छा, ही तुझी फ्रँकी आहे का? नाही, माझी फ्रँकी. माझी फ्रँकीच म्हणायचं. अच्छा, नावच माझी फ्रँकी. माझी फ्रँकी.
उत्तम. उत्तम. ते बघून ठेव म्हणून मी ते लफडत नको म्हणून मी हाताने खाल्लं. अरे मी नको ते अच्छा आणि ते इथे जाईपर्यंत 4 घास खाली पडतायत वगैरे. अरे ह्याच्याकडनं मी बरोबर की रे. हे आपण खाण्यासाठी आले का ते असा तो प्रॉब्लेम होतो. खरंय. सुपर आहे मॅम. यातलं स्टफिंग जे आहे बेल पेपर्सचं ते अजून थोडंसं चमचमीत छान इंटरेस्टिंग करता आलं असतं. मँगो मलाई रोल मला प्रकार आवडला कारण हा बघताना सुद्धा खूप असा आकर्षक दिसतोय. त्याच्यावरती केशर वगैरे स्प्रिंकल केल्यानं त्याला चव वगैरे चांगली आलेली आहे. गुड अटेम्प्ट, पण त्याच्यावर काहीतरी मॉइश्चर हवं होतं थोडंसं. ओके, गुड लक. नमस्कार. नमस्कार. कोकण कन्या. कोकण कन्या. हा. ओके, काय बनवलंय तुम्ही? मी गरम गरम भात, त्याच्याबरोबर फणसाची कोफ्ता करी आणि आमरसातल्या तांदळाच्या शेवया. आणि हे झाड जे आहे ना ते ह्यांची कृपा आहे. जे नारळाचं उलट झाड आहे ना त्या फांद्यावरती केल्या. मी करताना तो खालनाचा वारा आला. अच्छा अच्छा, मला असं वर गेलं. बघूया आता शेवया. आपण आता ठरवलं होतं की आपण कुठे जायचं, मुंबई का कोकणाच्या दौऱ्यावर. लिटरली कोकणाच्या दौऱ्यावर आल्यासारखं वाटतंय. तो कैरीचा आंबटपणा अमेझिंग, ग्रेव्ही खूप छान झालेली आहे, फणसाचे कोफ्ते, त्याचं बाइंडिंग, त्याचा आकार, ती करण्याची पद्धत सगळं व्यवस्थित आहे. आय एम नॉट रिअली दॅट हॅपी विथ युअर आमरस आणि शेवई. शेवईची आहे ती थोडीशी दाठरली अशी लागते, पण चव भन्नाट लागते. शेफनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि सगळं करेक्ट, तंतोतंत मलाही तसंच वाटतं. आणि सगळ्यात जास्त मला जर का काही आवडलं असेल की ज्याला आतापर्यंत म्हणजे मी असं कधीच नाही बघितलं माझं झाड, तर ते हे तुझं करू नकोस रे. आमची मुंबई. आमची मुंबई. काय काय केलंय? मी हा स्वीट ढोकळा केलाय नारळाचा आणि हे लेअर ब्रिंजल केले, त्याच्यासोबत गार्लिक ब्रेड आहे. आणि या 2 बोल्स मध्ये काय? हे जर याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणाला स्पायसी हवं असेल तर ते घेऊ शकतं. आणि हे नारळाचं दूध आहे, ज्याला खूप बुडवून खायचं असेल तर ते एक्स्ट्रा घेऊ शकतं. प्रशांत दादा? ब्रेड खाऊन बघतो. गुड. ब्रिंजॉलचं ग्रिलिंग परफेक्ट झालंय. तर रोस्टेड जो फ्लेवर जो त्याच्यात उतरला पाहिजे तो अगदी परफेक्ट उतरलाय. आणि गार्लिक ब्रेडवर ते लावून फारच छान लागते. स्मोक्ड चीजचा पण वापर खूप छान झाला. हो, मी त्याच्यावर केला आणि गार्लिक एक्स्ट्रा लावून मी त्याला शेकवलं. हे काय एक्झॅक्टली केलेलं आहेस तू? तांदळाचं पीठ आहे आपलं, त्याच्यामध्ये नारळाचं दूध घालून मी त्याचे ढोकळ्यासारखं ते काढलं, साखर घातली त्याला आणि मग थोडं मावेदार लागावं म्हणून मी खाली माव्याचं थोडंसं हे ठेवलं आणि वरून नारळाचं दूध. खूप छान झालंय. वा, शेवटी हेच खरं. खरंय, हात आवडलेली डिश आहे ना त्याचं पटकन असा हात जातोच. पण आता प्रशांत दादा आल्यानंतर कसं वाटतंय? एकदम मस्त. ऑनेस्टली खूप हॅपी वाटतं. वातावरण अजून आनंद आणि टेन्शन फ्री वाटतं. चला, ओके, गुड. थोड्याच वेळात तुम्हाला टेन्शन येईल. आता आम्ही तिथे झालेलं जातो आहे आणि टेन्शन. चर्चा. थँक्यू. खरं सांगू, खरंच आज मला तिथे येऊन उभं राहावंसं वाटतंय अशासाठी की मी तुमची जी काय मनाची हुरहुर आहे ती अगदी मीही अनुभवतेय. मी जास्त ताणून धरणार नाहीये. शेफ, आपण जास्त त्यांना त्रास नको द्यायला. आता तुम्हाला फक्त मला एकच सांगणं आहे की रिझल्ट डिक्लेअर करताना आम्हाला ज्या जजिंग पॅरामीटर्सचा अंदाज घ्यायला लागतो, ज्याच्यावर आम्हाला जास्त विचार करायला लागतो, ते असे आहेत की तुमची आजची रेसिपीज नाही तर तुमचा टोटल प्रवास आत्तापर्यंत कसा झालेला होता, त्याच्यामुळे तुम्हाला रेकग्निशन्स काय मिळाली होती, माझी बोलणी किती खायला लागलेली होती, या सगळ्याचा आम्ही तोलून बोलून विचार केलेला आहे. आणि एकंदरीत तुमचा प्रिव्हियस परफॉर्मन्स आणि आजचा परफॉर्मन्स याचा मेळ करून आम्ही आजचा रिझल्ट लावलेला आहे. तर वे मामी सारे खवय्ये, महाराष्ट्राची रुचिरा
अनाऊन्स करण्याचा मान प्रशांतला आहे. हा शेवटच्या फेरीत म्हणजे या शेवटच्या भागात मुंबईच्या नीना इंगळे आहेत, कोकणची निधी पटवर्धन आणि नागपूरची देवयानी पांडे. तर महाराष्ट्रात रुचिरा कोण कोण असा एक मोठा प्रश्न पडला होता, पण आता तो सुटलेला आहे. उत्तर माझ्या हातात आहे. यस. आणि लोक पण वाट पाहतायत खूप. ऍक्च्युअली मला कविता सुचते, पण नको ना आता. कविता नको ना सुप्रे. नको रे, नको रे. चेहरे म्हणते आता नको कविता बिविता नको. नाव अनाऊन्स कर भाऊ एक दिवस. ओके. महाराष्ट्राची रुचिरा कोण? भीम आम्ही सारे खवय्ये. महाराष्ट्राची रुचिरा आहे मुंबईची नीना इंगळे. आणि हा चेक तुला विम तर्फे 1,00,000 रुपये. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राच्या रुचिराच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळे पदार्थ खाण्याची संधी मिळाली, वेगवेगळ्या चवी अनुभवायला मिळाल्या. आणि आता आज आपल्याला महाराष्ट्राची रुचिरा मिळालेली आहे. तिचं परत एकदा मनापासून अभिनंदन. आणि आता नवीन सीझन सुरू होतोय, तो म्हणजे आंबा महोत्सव. म्हणजे नॉर्मली आपला जो असतो ना आम्ही सारे खवय्ये, तो आता सुरू होतोय, पण आंबा महोत्सव सुरू होतोय. वाट बघा, वाट बघा. परत येतोय ह्याच वेळी सोमवार ते शुक्रवार. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.